महाराष्ट्राची संत परंपरा हा फक्त इतिहास नाही, तो आहे भक्ती, करुणा आणि मानवतेचा मार्ग. या संत परंपरेत एक तेजस्वी नाव आहे, संत एकनाथ, ज्यांनी संसार करत परमार्थाचा मार्ग दाखवला आणि ज्यांच्या स्मरणाने आजही लाखो वारकरी भक्तीच्या मार्गावर चालतात. पैठण नगरी, गोदावरीच्या काठी वसलेलं एक पवित्र ठिकाण. याच भूमीत एक संताचा जन्म झाला. नाथांचे वडील होते सूर्यनारायण आणि आजोबा होते चक्रपाणी. पण नियतीने नाथांच्या आयुष्यात एक कठीण वळण आणले. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. मात्र त्यांच्या आजोबांनी नाथांना दिले असे संस्कार, ज्यांनी घडवला एक महान संत. भक्ती, ज्ञान आणि करुणा याच नाथांच्या जीवनाचे 3 आधारस्तंभ बनले. नाथांचे पंजोबा होते संत भानुदास, जे स्वतः महान वारकरी संत होते. प्रत्येक संताच्या आयुष्यात एक गुरु असतो, जो त्यांना दाखवतो खरा मार्ग. नाथांच्या आयुष्यात तो मार्गदर्शक होता जनार्दन स्वामी. गुरूंच्या कृपेने नाथांच्या जीवनाला मिळाली एक नवीन दिशा. एकदा नाथ काशीहून रामेश्वराला गंगेचे पाणी घेऊन जात होते. तेव्हा वाटेत त्यांना दिसले एक तहानलेले तळमळणारे गाढव. लोक म्हणाले, हे पाणी पवित्र आहे. पण नाथ म्हणाले, प्रत्येक जीवनात भगवंत आहे. आणि त्यांनी गंगेचे पाणी त्या गाढवाला पाजले. नाथांनी केवळ भक्ती केली नाही, तर समाजाला दिले महान साहित्य. त्यातील सर्वात प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे एकनाथी भागवत, ज्यातून भागवत धर्माचा सोप्या भाषेत संदेश दिला. 1521 फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी नाथांनी घेतली जलसमाधी. या दिवशी घडल्या 5 मोठ्या घटना. जनार्दन स्वामींचा जन्म, जनार्दन स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन, नाथांना गुरूंचा अनुग्रह, जनार्दन स्वामींची समाधी, नाथांची समाधी. म्हणूनच या दिवसाला म्हणतात पंचपर्व श्रेणी. आजही महाराष्ट्रातील लाखो वारकरी पैठण येथे जमतात. टाळ, मृदुंगाचा गजर, भानुदास एकनाथचा जयघोष आणि भक्तीचा महासागर. शके 1521 नाथांनी घेतली गोदावरीत जलसमाधी. पण संत कधी मरत नाहीत, ते राहतात लोकांच्या श्रद्धेत. संत एकनाथ महाराज आपल्याला शिकवतात, मानवतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. जय जय राम कृष्ण हरी. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.